SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. इतका मोठा कर पालकमंत्री महोदय आणि देवेंद्र कोटे रात्री 2 वाजेपर्यंत सगळ्या लोकांना, बसलेल्या लोकांना 10 वाजता पोलीस काट्या मारून पाठवत होते आणि रात्री 2 वाजता पालकमंत्री स्वतः प्रभाग क्रमांक 5, 6, 7, 15 ह्याची बिल्डिंग लावण्याकरता काय काम करत होते. सगळीकडे एकीकडे पोलिसांना सोबत घेऊन कॅनव्यातनं चुकीच्या पद्धतीचं काम सुरू होतं. रात्रभर पैसे वाटण्याच्या मोहीममध्ये मला वाईट वाटतंय की ज्या लोकांनी सोलापूर सांभाळलं पाहिजे पालकमंत्री या नात्यानं, त्यांना कॅनव्यात घेऊन जाऊन लोकांना पैसे द्यायची वेळ आहे. ही परिस्थिती आहे. कार्यकर्ता सापडत नाही, कुणी घ्यायला तयार नाही. अशी परिस्थिती असताना या देवेंद्र कोटेंनी त्यांना दिशाभूल करून या 4 प्रभागामध्ये रात्री कित्येक वाजेपर्यंत बसवलेलं आहे. त्याचे मी तुम्हाला फोटो सहित ते रात्री कुठं बसले होते, काय काय करत होते हे दाखवू शकतो. त्याचं कारण आहे की खुलेआम आहे त्या गोष्टी. तुम्ही बघा, पालकमंत्री स्टँड एरियामध्ये पान टपरीवर बसून दोन्ही प्रभागाची बिल्डिंग लावत बसले. एकीकडे पब्लिकला 10 वाजता फिरायचं नाही म्हणून सांगतात आणि स्वतः कॅनवा घेऊन या यंत्रणेचा अशा पद्धतीचा गैरवापर करत बसणार. तर हे बघा, वेलकम पान शॉप वर आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री साहेब, मंत्री महोदय साहेब, आपण कधीतरी सोलापूरला यायला पाहिजे, सोलापूरचं पालकत्व घ्यायला पाहिजे. पण तुम्ही 8 दिवस ठाम बसून देवेंद्र कोटेच्या नादी लावून तुम्हाला टपरीवर त्यांनी आणून बसवलं. या देवेंद्र कोटेंनी ही वस्तुस्थिती. हे किती सोलापूरकरांना ही गोष्ट पटणारी आहे की रात्री पालकमंत्री महोदय स्वतः बसून अशा गोष्टी करत असतील तर इलेक्शन कुठं जाणार. मला माहित आहे, मी आज ज्या पद्धतीची बाईट देतोय, ज्या पद्धतीचं वक्तव्य करतोय, या गोष्टीमुळे नक्की मला त्रास होणार. मला जेलमध्ये सुद्धा घालतील, माझ्यावर खोट्या केसेस कराव्यात. यासाठी कित्येक लोकांना सांगितलं जातं की तू फक्त एक ओळीत लिहून जा की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सांगितलं होतं की अमोल शिंदेने तुला दम दिला. मी अजून तुमच्या सगळ्यांसमोर आवाहन करतो, मी इलेक्शन लोकशाही पद्धतीनं बिगर पैशाने लढणार आहे. मला मतं द्यायची असतील तर प्रेमाने, कामाने द्या. मी कधी कुणाला दमदाटी करणार नाही. मी कुणालाही शक्ती प्रदर्शन करून, माझी ताकद दाखवून मला इलेक्शन जिंकायचं नाही, लढायचंही नाही. मला माहित आहे 5 वर्षाची काही कामं केली ती उड्या डोळ्यांनी सोलापूरकरांनी बघितले. त्यासाठी ते मला मतं देतील, नाही द्यायचं असतील तर नाही देतील.